रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 354 ते 361. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परिसपा. देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले. आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्री तुझो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी. तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पार्था आणि कही ऐके परी, तो जाणो येईल अवधारी. जैसी अक्षोभता सागरी अखंडित. जरी सरिता ओघ समस्त, परिपूर्ण होऊनी मिळत. तरी अधिक नोई ईशत, मर्यादा न संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषोनी जाती समजता. परी न्यून नवे पार्था, समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी, तयासी शोभू नाही बुद्धी. आणि न पवता न बाधी, अधृती दयाते. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाशुकाय वाती वेरी. का न लविजे तरी अंधारी, कोंडेल तो. अर्थ: हे अर्जुना, स्थित प्रज्ञाचे आणखी एक गहन लक्षण तुला सांगतो, तरी ते तू श्रवण करावे. सर्व प्राणी मात्र आत्मज्ञानाविषयी अज्ञानाने झोपी गेलेले असतात. मात्र त्याविषयी ज्याच्या हृदयात ज्ञानाचा सूर्य उजाडलेला असतो आणि सर्व प्राणी मात्र ज्या विषयभोगाच्या कर्मामध्ये जागे असतात, त्याविषयी आत्मज्ञानी झोपी गेलेला असतो. हे अर्जुना, अशा प्रकारच्या आत्मज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसते. तो स्थितप्रज्ञ असतो. तो मुनीश्वर विश्व चैतन्याशी एकरूप झालेला असतो. पार्था, आणखी एका प्रकारचे स्थितप्रज्ञ मनुष्याला ओळखता येईल. ते कसे ते ऐक. जशी सागरामध्ये अखंड शांतता असते, जरी सर्व नद्यांचे ओघ परिपूर्णपणे समुद्रात येऊन मिसळत असतात, तरी तो थोडा देखील मोठा होत नाही आणि आपली मर्यादा सोडत नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात, तरी पण हे अर्जुना, तो सागर कमी होत नसतो. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाला रिद्धिसिद्धी प्राप्त झाली तरी त्याला हर्ष होत नाही, आणि रिद्धिसिद्धीची प्राप्ती झाली नाही तरी त्याला विषाद होत नाही, आणि त्याचे धैर्य कमी होत नाही. सांग बरे, सूर्याच्या घरी दिवा लावला तर प्रकाश असतो, आणि दिवा नाही लावला तर तो अंधारात कोंडला जातो काय? रामकृष्ण हरी.